नमस्कार, मी श्वेता सामंत. संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. 6 कोटी भारतीयांना थायरॉइडचा आजार आहे आणि यामध्ये सातत्याने वाढ होतानाही दिसतेय. थायरॉइडच्या रुग्णांमध्ये थायरॉइडमुळे हृदयविकार, वाताचे आजार, स्थौल्य, वंध्यत्व आणि डायबिटीज होण्याची रिस्क इतरांच्या तुलनेमध्ये 3 ते 5 पट अधिक असते. थायरॉइड हा आजार विशेष करून 80% महिलांमध्येच आढळतो. त्यामुळे गर्भधारणा होण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असतात. आणि याच सगळ्या विषयासंदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. थायरॉइडमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होतोय आणि त्यामुळे प्रेग्नन्सी दरम्यान कित्येकांना अडचणी सुद्धा येऊ शकतात आणि म्हणूनच थायरॉइड वंध्यत्व आणि TRDP उपचार याविषयी आज आपण या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत. आणि याविषयी आज आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर विक्रांत पाटील. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आपण चर्चेला सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला डॉक्टरांची ओळख करून देऊ इच्छिते. डॉक्टर विक्रांत पाटील हे द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकचे संचालक आहेत. डॉक्टर विक्रांत हे गेल्या 15 वर्षांपासून थायरॉइड स्पेशालिटीमध्ये प्रॅक्टिस करतायत. थायरॉइडसाठी त्यांनी TRDP थायरॉइड रिॲक्टिव्हेशन डिटॉक्सिफिकेशन प्रोग्राम उपचार पद्धतीही विकसित केलेली आहे. त्यामुळे अजून वेळ न घालवता थेट आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. डॉक्टर, थायरॉइड हा विषयच असा आहे मुळात की एकदा झाला की तो बरा होत नाही, अशा पद्धतीने बऱ्यापैकी एक मानसिकता अनेकांची झालेली आहे. तर मुळात थायरॉइडचा परिणाम हा वंध्यत्वावर नेमका कसा होतो, तुम्ही काही सांगू शकाल का? ह्या प्रश्नाचं उत्तर देताना मी थोडं स्प्लिट करतो. कारण काय की खूप मोठा गैरसमज लोकांच्या मध्ये झालेला आहे की थायरॉइड बरा होतच नाही म्हणून. आणि ती ह्याची गोष्ट ऐकली असेल ना पंचतंत्रातली की एक माणूस शेळी घेऊन चाललेला असतो आणि 4 ठग असतात, ते त्याला वाटेत गाठतात आणि पहिला म्हणतो अरे ते कुत्रं घेऊन कुठं चालला आहेस, दुसरा भेटतो अरे हे कुत्रं घेऊन कुठं चालला आहेस, तिसरा भेटतो तेच म्हणतो, चौथा पण पुन्हा तेच म्हणतो आणि मग त्या माणसाला लागतं हे खरंच कुत्रं आहे आणि हे शेळी नाही आहे असं म्हणतो. ते सोडून देतो आणि मग ते ठग ते उचलून घेऊन जातात. तसं सगळ्यांकडून फक्त एवढंच सांगितलं जातं की थायरॉइड बरा होत नाही. खरं तर असं नाही आहे. आपल्या थायरॉइड क्लिनिक जे आहे, आपलं TATC जे आहे, त्याच्यामध्ये आत्तापर्यंत 15,000हून जास्त पेशंट्सनी ट्रीटमेंट घेतलेली आहे. त्याच्यामध्ये त्याचं जर स्टॅटिस्टिक्स आपण बघायला गेलो तर हायपोथायरॉइड जो आहे त्यातले 60% पेशंट्स हे पूर्णपणे बरे होऊ शकतात आणि हायपरथायरॉइडचे पेशंट्स हे 90 ते 95% पेशंट्स हे पूर्ण बरे होतात आपल्या क्लिनिकमध्ये. त्यामुळे एवढं चांगलं त्याचं स्टॅटिस्टिक्स आपल्याकडे आहे. दुसरी गोष्ट, आता जो प्रश्न तू विचारला होतास त्याच्यामध्ये वंध्यत्वाचं जे विचारलंस, तर बेसिकली वंध्यत्व म्हणजे काय, तर एखादं जोडपं 1 वर्षापेक्षा अधिक काळ एकमेकांच्या कॉन्टिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये असेल आणि कुठलेही कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरत नसेल आणि तरीसुद्धा जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर त्याला केस ऑफ इन्फर्टिलिटी असं म्हणायला लागतं. प्रायमरी इन्फर्टिलिटी आणि सेकंडरी इन्फर्टिलिटी असे त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. त्या खोलात मी आता जात नाही आहे. मुळात आपण एक जर बघितलं तर जगभरामध्ये साधारणपणे 15% जोडप्यांना इन्फर्टिलिटीचा इश्यू आहे. ठीक आहे. भारतामध्ये जर आपण इन्फर्टिलिटीचं प्रमाण बघायला गेलो तर पुरुषांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि म्हणून वंध्यत्व आलेलं आहे, म्हणून मुलबाळ होत नाही आहे. ह्याचं प्रमाण साधारणपणे 30 ते 40% आसपास आहे. आणि स्त्रियांच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत आणि म्हणून प्रेग्नन्सी राहत नाही आहे, ह्याचं प्रमाण 40 ते 55% आहे. आणि दोघांच्यामध्येही प्रॉब्लेम्स आहेत, अशा केसेस साधारणपणे 10% आपल्याला पाहायला मिळतात. आता गंमत अशी आहे की थायरॉइडचा बेसिक एक हे असं आहे, काम असं आहे की शरीरामधल्या स्त्री शरीरामध्ये जे एग आहे, अंड जे आहे, त्याला रिलीज करायचं काम हे जे आहे ते थायरॉइडच्या हॉर्मोन्समुळं होत असतं. ज्यावेळेला हा थायरॉइडचा हॉर्मोन कमी पडायला लागतो त्यावेळेला ऑब्व्हियसली ते एग रिलीज होत नाही आणि एग रिलीज झालं नाही की मग प्रेग्नन्सी राहत नाही. म्हणजे सरळ थायरॉइड इथं कारणीभूत ठरतो. पण असं सरळ जसं म्हटलं ना मी, तसं इनडायरेक्टली सुद्धा थायरॉइड कशा पद्धतीनं कारणीभूत ठरतो. तर पूर्वीच्या काळी आपण बघायचो लोकांना 10-10, 15-15 मुलंसुद्धा असायची. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती फर्टिलिटी भारताची चांगली होती. आता ते प्रमाण कमी होत चाललं आहे. एक नुकताच मध्ये एका कॉन्फरन्सला मी गेलो होतो आणि त्याच्यामध्ये एक रिसर्च आर्टिकल मला पाहायला मिळालं. तर त्याच्यामध्ये त्यांनी हे केलं होतं की इन्क्लुडिंग पॅरासिटेमॉल, ॲलोपॅथीमधली जेवढी मेडिसिन्स आहेत त्या सगळ्या मेडिसिन्समुळं मेलमधली टेस्टेस्टेरॉन लेवल कमी होते आणि आपण अशा चणे फुटाणे खाल्ल्यासारख्या त्या गोळ्या खात असतो आणि त्याचा परिणाम हा अशा पद्धतीने यायला लागलेला आहे. हा एक भाग. दुसरा भाग असा की आजकालची जी काही लाईफस्टाईल आहे, स्ट्रेस आहे, टेन्शन आहे, एन्झायटी आहे, म्हणजे शारीरिक कष्टाला जेवढ्या कॅलरीज लागतात ना, मेंदूला सुद्धा तेवढ्याच कॅलरीज लागत असतात, कारण मेंदूच सगळ्यात जास्त काम करत असतो. आणि ह्या सगळ्या स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटीच्या काळामध्ये ना अगदी नवीन लग्न झालेली 28-30 वर्षाची मुली आमच्या क्लिनिकला येतात आणि त्यांच्यामध्ये जर आपण विचारलं की तुमचे शारीरिक संबंध किती येतात, तर त्यांचं उत्तर असतं महिन्यातून 1दा, 2दा, 3दा, फार तर फार. असं का, तर मग काही नाही, मी दिवसभर कामाला जातो, मग संध्याकाळी कंटाळून येतो, मग काही इच्छा राहत नाही, किंवा मी जाते आणि मी दिवसभर काम करते, मग कंटाळून जातो, जायला होतं, मग काही इच्छा होत नाही.
हे अशा पद्धतीची उदाहरणं समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेली आहेत. आता हा एक पार्ट झाला. दुसरा आता आपण पुन्हा येऊया थायरॉइडकडं. थायरॉइडच्या लक्षणांमध्ये थकवा, आळस ह्यासारखी लक्षणं दिसत असतात. स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी त्याच्यामध्ये वाढत असते. बघा, एका बाजूला स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी या समाजामध्ये असलेली प्लस थायरॉइडमुळे वाढणारी ह्या दोन गोष्टींचा एकत्रित परिणाम. शिवाय लॉस ऑफ लिबिडो म्हणजे शारीरिक संबंधांची इच्छा कमी होणं हे थायरॉइडचं अजून एक लक्षण आहे. आता मुळातच आधीच म्हणजे आपण आधीच उल्हासाने त्यात फाल्गुन मास म्हणतो आपल्याकडे जशी म्हण आहे ना, तशा पद्धतीनं हे तर परिस्थिती निर्माण झालेली असते. म्हणजे आधीच त्यांना शारीरिक संबंधांची इच्छा कमी झालेली, त्याच्यातून पुन्हा लॉस ऑफ लिबिडोसारखं थायरॉइडचं लक्षण, ह्या सगळ्याचा परिणाम हा अशा पद्धतीने येत असतो की मग तिथं प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येतो. म्हणजे थायरॉइड हा डायरेक्टली तर कारणीभूत ठरतोच आहे, इनडायरेक्टली सुद्धा कारणीभूत ठरतोय असं आपल्याला पाहायला मिळतंय. तुम्ही हे स्त्रियांच्या बाबतीत मुख्यत्वे जसं आपण म्हणतो की थायरॉइडचं प्रमाण हे जास्त आहे, पुरुषांच्या बाबतीतलं थायरॉइडचं प्रमाण कशा पद्धतीने आणि पुरुषांना जर थायरॉइड झाला असेल तर त्याची काय लक्षणं साधारण? पुरुषांच्यामध्ये कम्पॅरेटिव्हली लक्षणं कमी दिसतात असं आहे. स्त्रियांचं कसं आहे की स्त्री शरीर हे खूप गुंतागुंतीचं आहे, त्याच्यामध्ये खूप गुंता आहे असं पण म्हणूया. त्याच्यामुळे त्यांचे जे हॉर्मोन्स आहेत त्या हॉर्मोन्समध्ये जास्त प्रॉब्लेम्स येतात असं आपल्याला पाहायला मिळतं. पुरुषांच्यामध्ये एकतर थायरॉइड हा जो आजार आहे तो ज्यावेळेला ऑटोइम्युन लेवलला पोहोचतो किंवा तो जेनेटिकली पुढे जाण्याचं प्रमाण जर आपण पाहिलं तर पुरुषांच्यामध्ये त्याचं प्रमाण फक्त 20% पाहायला मिळतं आणि स्त्रियांच्यामध्ये ते प्रमाण जवळपास 80%. अँड दॅट इज जस्ट बिकॉज ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. तर वाय क्रोमोझोम जो आहे तो कॅरी होत नाही फारशा ठिकाणी, म्हणून फक्त 20% पुरुषांच्यामध्ये बघायला मिळतो आणि 80% मात्र त्याच्यात महिला असतात. पण कम्पॅरेटिव्हली स्त्री शरीरच एकंदरीत नाजूक असल्याने स्त्रीच्या शरीरामध्ये डोक्यापासून पायापर्यंत सगळीकडे काही ना काहीतरी लक्षणं दिसायला लागतात. केस कोरडे व्हायला लागतात, केसांना फाटे फुटायला लागतात, केस गळायला लागतात, त्वचा कोरडी व्हायला लागते, डोळ्यांच्या बाबतीत हायपरथायरॉइडसारख्या आजारामध्ये डोळे बाहेर यायला लागतात, किंवा हायपोमध्ये सुद्धा ते असे जड झालेले असतात, त्यांना सारखं जडपणा वाटत असतो, घसा दुखणं किंवा वारंवार सर्दी खोकला होणं ह्या पद्धतीची लक्षणं दिसायला लागतात. त्याच्यानंतर ह्या पेशंट्समध्ये कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं, वजन मोठ्या प्रमाणावरती वाढत असतं, त्वचा संपूर्ण कोरडी पडते. बायकांच्यामध्ये आपण स्पेसिफिकली हा जर पार्ट बघितला तर हा असा काळवंडलेला बघायला मिळतो. अशी सगळी लक्षणं होत असतात. मग पाळीशी रिलेटेड तक्रारी यायला लागतात. त्याच्यानंतर चिडचिड, सारखं रडायला येणं, मध्ये छातीत धडधडणं, घाबरल्यासारखं होणं, ह्या सगळ्या लक्षणांनी ते होत असतं. आता अर्थातच पुरुषांच्यामध्ये गर्भाशय नावाचा आशयच नाही आहे, त्यामुळं पाळीशी रिलेटेड तक्रारी ह्या फक्त फिमेलमध्ये येतात, पुरुषांच्यामध्ये ते येणार नाही आहेत. पण कमी अधिक प्रमाणामध्ये उरलेल्या ज्या सगळ्या कंप्लेंट्स आहेत त्या कमी प्रमाणामध्ये पण कम्पॅरेटिव्हली पुरुषांच्यामध्ये पाहायला मिळतात. हे आपण पाहिलं की थायरॉइडची काय लक्षणं आहेत आणि साधारण काय कारणं आहेत. आता जसं तुम्ही म्हणाला TATC मध्ये तुम्ही खूप छान पद्धतीने उपचार करता आणि अगदी 100% सुद्धा थायरॉइड अनेकांचा गेलेला आहे. तर हे उपचार नेमके कशा पद्धतीचे असतात? मुळात काय आहे ना की आपलं शरीर जे आहे ना ते एका खूप परमेश्वरानं खूप चांगल्या पद्धतीनं तयार करून दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी सबस्टिट्यूट दिलेला आहे. किंवा म्हणजे बघा ना, अंध माणसांना जर आपण पाहिलं ना तर त्यांना ब्रेल लिपी म्हणजे ते असे चाचपून सगळं वाचू शकतात. तो सेन्स परमेश्वरानं त्यांच्यामध्ये किती छान तयार केलेला असतो. आपल्यासारख्याला जर तसं वाचायला सांगितलं तर आपण ते वाचू शकत नाही. तसं शरीरामध्ये एखादा भाग जर कमी पडायला लागला ना तर दुसरा भाग त्याचं कुठंतरी काम करण्याचं हे असतं, कॅपॅसिटी असते त्याच्यामध्ये. आता थायरॉइडच्या बाबतीत गंमत अशी आहे की T4 नावाचा जो हॉर्मोन आहे थायरॉइडमध्ये, T3, T4 आणि TSH ह्या तीन हॉर्मोन्सची तपासणी केली जाते. पैकी TSH हा मेंदूतून निघणारा हॉर्मोन आहे, तो थायरॉइडचा हॉर्मोन नाही आहे. T3 आणि T4 हे थायरॉइडमध्ये तयार होत असतात. पण त्याच्यात पण गंमत अशी आहे की थायरॉइडची ग्लँड हॉर्मोन तयार करताना जास्तीत जास्त हॉर्मोन फक्त T4च तयार करते, T3 तयार करत नाही फारसा. हा जो उरलेला शरीराला लागणारा T3 आहे ना तो ह्या T4 पासून कन्व्हर्ट केला जातो. म्हणजे आयोडीनचे 4 मॉलिक्यूल T असं आपण समजून घेण्यासाठी 4 मॉलिक्यूल एकत्र आले की T4 हा हॉर्मोन तयार होतो आणि 3 मॉलिक्यूल एकत्र आले की T3 तयार होतो. लिव्हर आणि इंटेस्टाईन्स म्हणजे आतडी जी आहेत आपली आणि आपलं लिव्हर जे आहे आणि आपल्या किडनीज ज्या आहेत त्यांच्यामध्ये ह्या T4 पासून T3ला कन्व्हर्जन करण्याची क्षमता देऊन ठेवलेली आहे परमेश्वरानं आणि त्यामुळं हे काम इथं होत असतं. आता आयुर्वेदाच्या बाबतीत तुम्ही कधीही कुठेही ऐकलं तरी तुम्हाला सांगतात बघा डॉक्टर की पोट चांगलं केलं पाहिजे, अग्नीची ट्रीटमेंट केली पाहिजे, हे सगळीकडे आपण ऐकत असतो. आणि हे खरं तर कोविड होईपर्यंत लोकांना पटत नव्हतं, पण आता लोकांना ते पटायला लागलेलं आहे. आणि ह्याचं उदाहरण मी थोडंसं देतो. एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतो तर हार्ट अटॅकच्या मागचं कारण कोलेस्ट्रॉल असतं. कोलेस्ट्रॉलच्या मागं शरीरामध्ये होमोसिस्टिन वाढणं हा प्रकार होत असतो. होमोसिस्टिन का वाढतं? कारण B12 कमी होतं. B12 का कमी होतं? कारण ते मिळत नाही. का मिळत नाही? कारण पचन नाही. बरोबर. म्हणजे
अगदी पचनाचा पुन्हा हार्ट अटॅकपर्यंत सुद्धा संबंध कसा असू शकतो ह्याचं हे मुद्दाम उदाहरण फक्त दिलं असं समजून घेण्यासाठी म्हणून. तसं ज्यावेळेला TRDP आपण करतो त्याच्यामध्ये 2 प्रोसेसेस आहेत. एक आहे ती रिॲक्टिव्हेशनची आहे आणि दुसरी आहे ती डिटॉक्सिफिकेशनची आहे. लक्षात घे किंवा प्रेक्षकांनीच हे लक्षात घेतलं पाहिजे की मी आणि हे असं TV वरती बोलताना सुद्धा मला काही हे वाटत नाही, कुठेही चाचपरल्यासारखं वाटत नाही आहे. ह्याचं कारण असं की थायरॉईडसाठी मॉडर्न सायन्समध्ये कुठलीही ट्रीटमेंट अवेलेबल नाही. जी आहे ती मॅनेजमेंट आहे. लक्षात घ्या, तुमच्या शरीरामध्ये एक हार्मोन कमी पडतो, ती तुम्हाला गोळी रोज खायची असते आणि म्हणून ती मरेपर्यंत खायची असते. अगदी अशाचे प्रिस्क्रिप्शन सुद्धा मी पाहिलेले आहेत डॉक्टरने लिहिलेले. आणि मग तिथंच पेशंट खरतर ढेपाळतो आणि मग त्याची सगळी ती लढण्याची जी हिंमत असते, उर्मी असते, ती निघून जाते. पण थायरॉइड पुन्हा रिॲक्टिवेट करता येऊ शकतो. तो काही बंद पडलेला नाही आहे, तो कमी झालेला आहे, तो कमी काम करतोय, त्याला पुन्हा रिॲक्टिवेट करायचं आहे. एखादा माणूस आळशी झाला असेल तर त्याला परत रिॲक्टिवेट करता येऊ शकतं ना. तसंच शरीराच्या सुद्धा आहे, त्याला कुठेतरी त्याच्यावरती काहीतरी लोड आला आहे, त्याला काहीतरी कारण होतं त्याचं, तर ते कारण काढायचं आहे आणि म्हणून एका बाजूला रिॲक्टिव्हेशनची प्रोसेस आहे. आता दुसरी गंमत अशी आहे की आपलं रक्त जे आहे ना, ते रक्त म्हणजे एक प्रकारचं सोल्युशन आहे, त्याच्यामध्ये सगळे घटक असतात. आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे बघा, जे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणून. म्हणजे तुम्ही कॅल्शियम घ्या, तुम्ही आयर्न घ्या, फॉस्फरस घ्या, सोडियम घ्या, सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या बाहेर पाहायला मिळतात ना त्या तुम्हाला शरीरामध्ये पाहायला मिळतात आणि त्यांना इथून तिकडे कॅरी करण्याचं काम कोण करत असतं, तर आपलं रक्त करत असतं. आता ज्या वेळेला शरीरामध्ये अनावश्यक वस्तू वाढतात, अनावश्यक घटक वाढतात, त्यांना आपण टॉक्सिन्स असं म्हटलेलं आहे. आणि ह्या टॉक्सिन्सनं बाहेर काढून टाकलं की रक्तामध्ये एक स्पेस तयार होते. म्हणजे साधं साखरेचा पाक आहे ना, त्याचं उदाहरण घेऊया ना. साखरेचा पाकामध्ये पाणी आणि साखर समान प्रमाणामध्ये घेतलं आणि त्याचा साखरेचा पाक तयार केला, त्याच्यामध्ये अजून साखर विरघळते का? नाही विरघळत. पण थोडं पाणी वाढवलं तर मग आणखीन साखर विरघळू शकते. अगदी तसंच शरीरामध्ये रक्तातली जर घाण बाहेर काढून टाकली तर रक्तामध्ये हॉर्मोन्स कॅरी करण्याची जी कॅपॅसिटी आहे ना ती वाढते. आणि हेच काम होत असतं डिटॉक्सिफिकेशनमध्ये. म्हणजे काय, तर आयुर्वेदामधली जी पंचकर्म आहेत त्याच्यातून शरीरामधली सगळी घाण बाहेर काढून टाकली जाते. म्हणजे 2 गोष्टींवरती कामं करायची आपल्याला. एक तर शरीरातली घाण बाहेर काढून टाकायची, शरीर आपोआप चांगलं व्हायला लागतं. दुसरं, आपोआप चांगलं होणाऱ्या शरीराला आपली जी काही TATCची औषधोपचार पद्धती आहेत, औषधे आहेत, ती औषधं ज्यावेळेला ह्या पेशंट्सना दिली जातात त्यावेळेला ती थायरॉइडची ग्लँड पुन्हा चांगल्या पद्धतीनं काम करायला लागते. पुन्हा शरीराला तो T3, T4 हे दोन्ही हॉर्मोन्स मिळायला लागतात आणि मग शरीरामध्ये चांगले बदल व्हायला लागतात. आता गंमत अशी आहे की ही जी काही मॉडर्नमध्ये गोळी दिली जाते थायरॉक्झिन सोडियम नावाची, जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तर एवढी एकच गोळी फक्त वापरली जाते. आणि मला हे सांगायला अभिमान वाटतो की हे TATCचे पेशंट्स आज भारतात नाही, भारताच्या बाहेर सुद्धा आहेत. म्हणजे इथून आपले कुरिअर जात असतात, पेशंट येऊन औषधे घेऊन जात असतात आणि तिथं सुद्धा त्यांना हाच प्रॉब्लेम होत असतो की ती गोळी खाऊन पेशंट्सना बरं वाटत नाही. आणि ह्याचं एक साधं कारण आहे, तो एखाद्या लहान बाळाला आईचं दूध मिळत नसेल म्हणून तुम्ही पावडरचं दूध जर दिलं तर त्या बाळाचं पोट भरेल पण त्याचं पोषण नाही होणार. हा दोन्हीतला फरक आहे. तसंच जर तुमच्या शरीरामध्ये तुमचा हॉर्मोन जर कमी पडतोय तर तुम्हाला बाहेरून दिलेला हॉर्मोन हा केमिकल हॉर्मोन आहे, तो लॅबमध्ये तयार केलेला आहे, आर्टिफिशियल आहे, तो खरा हॉर्मोन नाही आहे. आणि त्यामुळं तो तुम्हाला रिप्लेसमेंट मिळेल तुम्हाला, पण तुम्हाला ती क्वालिटी नाही मिळणार. क्वांटिटीला क्वांटिटी रिप्लेस होईल पण क्वालिटी नाही मिळत. आणि म्हणूनच थायरॉइडच्या सगळ्या पेशंट्सच्या बाबतीत एक 2-3 वर्ष गेली की सुरुवातीला गोळी खाऊन बरं वाटत असतं आणि नंतर गोळी खाऊन सुद्धा ह्या पेशंट्समध्ये केस गळणं आणि हे जे काही सगळ्या मी कंप्लेंट सांगितल्या ह्या सगळ्या कंप्लेंट्स येत असतात. एकच फक्त वाक्य मोठे सांगतो, कारण काय तुम्ही बघितलं असेल की महिला वर्ग आता इथं बऱ्यापैकी असतो आणि त्यांनाच हे प्रॉब्लेम जास्त आहेत. सीझर झालेल्या ज्या बायका आहेत ना त्या कायम सांगत असतात, सगळ्या बायका सांगत असतात की जिथं मला सीझरचं इंजेक्शन दिलं ना ती जागा माझी दुखते म्हणून, आयुष्यभर दुखते म्हणून सांगते. आणि आजपर्यंत एकाही गायनेकोलॉजिस्टने हे मान्य केलेलं नाही आहे किंवा ॲनेस्थेटिस्टनं हे मान्य केलेलं नाही आहे की ती दुखण्याची जागा त्या इंजेक्शनमुळे आहे. ह्याचा अर्थ सगळ्या बायका खोटं बोलतात असं होतो का? ज्यांना सफर करायचं आहे, ज्यांना त्रास होतो त्यांना त्या बोलणारच, पण हे डॉक्टर मान्य करत नाहीत. तसंच थायरॉइडच्या पेशंट्समध्ये ज्यावेळेला सगळ्या कंप्लेंट्स दिसत असतात आणि पेशंट गोळी घेत असतो ना त्यावेळेला डॉक्टर म्हणतात की आता ह्या कंप्लेंट्स थायरॉइडमुळे नाही आहेत. पण तर जो गोळी घेत नसेल तर लगेच म्हणतात नाही ह्या थायरॉइडमुळे आहेत. म्हणजे काय, तर पेशंट्समध्ये थायरॉइड आणि म्हणून TATCचं जे काम आहे ना ते थायरॉइडच्या पेशंट्सना त्यांच्या त्रासातून मुक्ती देणं आहे. म्हणजे नुसती गोळी बंद करणं हे टार्गेट नाही आहे आपलं टार्गेट आहे की त्या पेशंट्सना जो त्रास होतोय, कारण एका बाईला त्रास व्हायला लागला की त्याच्या अख्ख्या घराला त्रास होत असतो तो, त्यामुळे हे बेसिक टार्गेट आहे आपलं. नक्कीच या TRDP ट्रीटमेंट विषयी आणखी सुद्धा मला जाणून घ्यायचंच आहे, पण त्याआधी इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सामसंजीवनी. सामसंजीवनीमध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण थायरॉइड, वंध्यत्व आणि TRDP उपचार याबद्दल चर्चा करतो आणि डॉक्टर विक्रांत आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. खरंच थायरॉइड बरा होऊ शकतो आणि कशा पद्धतीने बरा होतो आणि काय ही नवीन उपचार पद्धती आहे हे डॉक्टर आपल्याला सांगत होते. पण या आधी पुढच्या चर्चेला जाण्याच्या आधी एका पेशंटची आपण एक
इथे मुलाखत ऐकणार आहोत की कशा पद्धतीने थायरॉइड त्यांचा बरा झाला. नमस्कार, माझं नाव संध्या कोरे. मला थायरॉइडचा प्रॉब्लेम गेल्या 5-6 वर्षापासून चालू होता आणि नंतर त्याच्यामध्येच इरेग्युलर पिरियड्स पण होते. मग मी इथे ॲलोपॅथी डॉक्टरांकडे दाखवलं, होमिओपॅथी दोन्ही ट्रीटमेंट घेतली, पण मला काही रिझल्ट असं मनासारखा नाही भेटला. नंतर मी इथे थायरॉइड क्लिनिक हे जाता जाता बघितलं होतं. मी इथे भेट दिली थायरॉइड क्लिनिकला आणि नंतर ट्रीटमेंट सुरू केली. बऱ्यापैकी म्हणजे 1 वर्षातच इफेक्ट जाणवला मला आणि त्यानंतर माझे पिरियड्स पण रेग्युलर आले आणि नंतर मग 1 वर्षानंतर लगेच प्रेग्नंट राहिले मी आणि आता मला सध्या गोड असा मुलगा आहे. त्यामुळे मी डॉक्टरांचे खूप आभार मानते. त्यांच्यामुळे मला शक्य झालं आणि डॉक्टर पण खूप फ्रेंडली आहेत, त्यामुळे त्यांचे खूप आभार मानते. तर आत्ताच आपण पाहिलं की कशा पद्धतीने थायरॉइड झालेला एक रुग्ण त्याने उपचार पद्धती घेतली आणि त्यानंतर पूर्णपणे त्यांचा थायरॉइड हा बरा झाला आणि त्यांना बाळही झालं. त्यांचं बाळही आपण व्हिडिओमध्ये पाहू शकत होतो. त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा जर थायरॉइडमुळे त्रासलेले आहात तर आता हा त्रास अजिबात सहन करण्याची गरज नाही आहे. त्वरित तुम्ही डॉक्टर विक्रांत यांना कॉन्टॅक्ट करू शकता. महाराष्ट्रात विविध ठिकाणी ते व्हिजिट करतात. त्यांचे सगळे कॉन्टॅक्ट नंबर आम्ही तुम्हाला दिलेले आहेत आणि तुम्ही या थायरॉइडपासून स्वतःची मुक्तता करू शकता. तसं डॉक्टर आत्ता आपण पाहिलं की या रुग्णांनीही सांगितलं की थायरॉइडमुळे कशा पद्धतीने प्रेग्नेन्सीसाठी त्यांना प्रॉब्लेम येत होता. तर आणखीन अशी कोणकोणती कारणं आहेत? सध्या जर आपण थायरॉइड व्यतिरिक्त बघायला गेलो तर मेन सगळ्यात जे कारण म्हणतो ना त्याच्यामध्ये एक PCOD किंवा PCOS ज्याला म्हणतात ना त्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतं. म्हणजे अगदी आपण असं म्हणू शकतो की 10 पैकी 2 जणींना PCOD आहे. बरं, एक काळ असा होता की PCODचा प्रॉब्लेम हा 18, 19, 20 असा दिसायचा. आजकाल अगदी 12 आणि 13 म्हणजे पिरियड सुरू व्हायच्या वेळेला मुलींच्यामध्ये PCOD बघायला मिळतोय. ह्या PCODमध्ये काय होत असतं, त्याच्या ओव्हरीज आहेत ना, त्या ओव्हरीजमध्ये जे फॉलिकल्स आहेत जे तिथेच पडून राहतात, तो कचरा साठल्यासारखं तिथं होतं आणि मग ते ओव्हरीजचा साईज वाढतो आणि म्हणून ओव्ह्युलेशन होत नाही. म्हणजे त्याच्यामुळे बीजनिर्मिती म्हणूया आपण, ओव्ह्युलेशन हा इंग्लिश शब्द झाला, बीजनिर्मिती होत नाही पाहिजे तशी आणि मग त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही. आता ह्या थायरॉइडमध्ये पण आणि PCODमध्ये पण दोन्हीमध्ये पण एक गंमत अशी आहे, थायरॉइडमध्ये जरी प्रेग्नन्सी राहिली तरी ती पहिल्या 3 महिन्यामध्ये त्याचं मिसकॅरेज होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. त्यातून हे जर समजा ती मेंटेन झाली तर त्याच्यामध्ये बाळामध्ये काहीतरी व्यंग येण्याचे चान्सेस असतात. तर PCODमध्ये प्रेग्नन्सी राहत नाही आणि जरी राहिली तरीसुद्धा त्याच्यामध्ये ती हाय रिस्क प्रेग्नन्सी असते, ती कधीही टर्मिनेट होऊ शकते. ह्या अशा गोष्टी इथं होत असतात. आता PCODची ट्रीटमेंट जर बघायला गेलो आपण तर PCODची सुद्धा म्हणजे खरं तर मॉडर्नमध्ये भरपूर ठिकाणी असेच होतं की फक्त मॅनेजमेंटच होत असते, ट्रीटमेंट होत नसते. PCODमध्ये ते 21 दिवसांच्या गोळ्या द्यायच्या, 21 दिवसांच्या गोळ्या दिल्यानंतर मग पिरियड येतात, पेशंटना वाटतं की चला आपला त्रास कमी झाला. बेसिकली ह्या गोळ्या कोणत्या आहेत हे आपण कधी बघितलं का? ह्या गोळ्या म्हणजे ॲक्च्युली गर्भनिरोधक गोळ्या आहेत, ज्या पहिल्या प्रेग्नन्सीच्या आधी घ्यायच्या नसतात. त्याचा साईड इफेक्ट म्हणून इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व येऊ शकतं, हा त्याचा साईड इफेक्ट आहे. त्याच्यामुळे तो पहिल्या प्रेग्नन्सीच्या आधी घ्यायच्या नसतात त्या गोळ्या, पण दुर्दैवानं त्या सर्रास वापरल्या जातात. आणि ज्या मुलींची लग्नही झालेली नाही आहेत अशा मुलींच्यामध्ये PCOD किंवा PCOS डिटेक्ट झाल्यानंतर त्यांना त्या गोळ्या दिल्या जातात. बरं, ह्याच्यामुळे होतं काय, फक्त शरीरामध्ये एक हॉर्मोन इंड्यूस केला जातो, तो हॉर्मोन टाकल्यामुळं ते पिरियड येतात, एवढंच फक्त होत असतं. PCOD जातो का त्याच्यामुळे? तर PCOD त्याच्यामुळे कधीच जात नाही. म्हणून आयुर्वेदामध्ये जेव्हा TATCमध्ये जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो त्यावेळेला आम्ही अतिशय अभिमानानं सांगतो की वी ट्रीट हॉर्मोनल डिसीजेस विथ नॉन हॉर्मोनल ट्रीटमेंट. नॉन हॉर्मोनल मेडिसिन्सच्या मदतीनं आपण हॉर्मोन्सचे आजार बरे करत असतो. आता इथे सुद्धा ओक्लिन नावाची एक ट्रीटमेंट आहे, मेटाडिटॉक्स नावाची ट्रीटमेंट आहे किंवा एंडोक्लिन नावाची ट्रीटमेंट आहे. अशा ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत ह्या सगळ्या केल्यानंतर ज्या वेळेला, आणि ह्या स्पेसिफिक आहेत, म्हणजे TATCनं त्या शोधून गेल्या 15 वर्षाच्या अविरत संशोधनानं आमची सगळी डॉक्टरांची जी टीम आहे ह्या टीमनं संशोधन करून हे सगळे औषधं शोधून काढलेली आहेत, ह्या ट्रीटमेंट्स तयार केलेल्या आहेत, ट्रीटमेंट प्रोटोकॉल तयार केलेले आहेत, त्याचं आपल्याला कॉपीराईट मिळालेलं आहे. थायरॉइडचे जे मेडिसिन्स आहेत त्याच्यासाठी आपल्याला भारत सरकारचं पेटंट आहे आणि मला असं वाटतं की बहुतेक भारतामध्ये थायरॉइडसाठी आयुर्वेदिक, भारतामध्ये काय जगामध्ये आयुर्वेदिक पद्धतीचं औषधाचं पेटंट मिळवणारं TATC ही एकमेव संस्था आहे, एकमेव युनिट आहे ज्यांच्याकडे अशा पद्धतीचं पेटंट आहे. आणि म्हणूनच थायरॉइडसाठी आपण TRDP करतो आणि PCODच्यासाठी आपण नारी प्रोटोकॉल नावाची एक ट्रीटमेंट लाईन आहे त्याच्यामध्ये ती करतो. आणि ह्या दोन्हीचा परिणाम एवढा छान होतो की PCOD जातात. आणि आत्ताच आपण संध्याचा आपण
हे बघितला, टेस्टिमोनी बघितला, तिला थायरॉइड होता, प्रेग्नन्सी राहायला त्रास होत होता आणि आता तिच्यासमोर जवळ बाळ आहे रायदर. आता ती आता हा तरी जुना टेस्टिमोनी आहे तिचा, आता ती सेकंड टाइम पण प्रेग्नंट अच्छा, अरे वा. ते थायरॉइड झालेली व्यक्ती अशा पद्धतीने सहज त्याच्यावर मात करू शकते. Yes. तर TATCचा एक साधारण प्रवास जर तुम्ही पाहिला तर काय सांगाल, थायरॉइड आणि वंध्यत्व या दोन्ही विषयांच्या संदर्भात कशा पद्धतीने TATCचं कामकाज चालू आहे? मी म्हटलं ना की साधारणपणे 15,000हून अधिक पेशंट आत्तापर्यंत झालेले आहेत. ह्याचा परिणाम असा आहे ना की आमचे जे सगळे डॉक्टर्स आहेत, मग डॉक्टर सुषमा पाटील असतील, डॉक्टर सोनाली मॅडम असतील, किंवा डॉक्टर भावना मॅडम असतील, किंवा डॉक्टर नागेंद्र असतील, किंवा डॉक्टर निनाद नाईक असतील नवी सांगवीमधले जे आपले ब्रँच आहे, ह्या सगळ्या डॉक्टरांनाचा एक विजन तयार झालेला आहे. मुळात आमचं टार्गेटच हे आहे की आपल्याला थायरॉइड फ्री इंडिया करायचं आहे. आम्ही मिशन थायरॉइड असं लॉन्च केलं होतं. बेसिकली काय होतं की पेशंटना जो काही त्रास होत असतो, सफर होत असतो ना, तो आम्हाला पाहायला मिळतोय. आणि त्याच्यामुळं आमचा प्रवासच असा आहे की आपल्याला जे तो काय म्हणू आपण त्याला, तो प्रवास आमचा आहे असं म्हणण्यापेक्षा आम्ही त्या पेशंटच्या सोबत प्रवास करतोय असं म्हणूया. कारण आपल्याला हा थायरॉइड TATCचं ऑब्जेक्टिव्हच हे आहे की ह्या सगळ्या आजारातून पेशंट्सची मुक्तता करायची. TATCचा हा एक खूप महत्त्वाचा उद्देश आहे की संपूर्ण भारताला, कदाचित देशालाही किंवा पूर्ण जगालाही म्हणू शकतो की आपण थायरॉइड मुक्त हे करायला हवं. आणि यासाठीच म्हणून सगळ्या प्रेक्षकांना मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा थायरॉइडमुळे त्रस्त असाल तर अजून हा त्रास अंगावर काढण्याची गरज नाहीये. तुम्ही त्वरित TATCला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा हा थायरॉइड जो आहे हा योग्य पद्धतीने उपचार करून हा बरा होऊ शकतो. खरं तर विषय खूप मोठा आहे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा अनेक प्रश्न पडले असतील, तर त्यासाठी तुम्ही थेट डॉक्टर विक्रांत यांना सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांच्याकडनं उपचार घेऊ शकता. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. सामसंजीवनीमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.